सोपलगाव येथील उंच भरारी महिला शेतकरी गटाने गटशेतीमध्ये गावकऱ्यांचा सहभाग वाढावा, स्वतःच्या गटाप्रमाणे गावात तालुक्यात अशीच गट तयार व्हावीत, शेतकऱ्यांचा खर्च कमी करून उत्पादन वाढावे यासाठी हबप साबळेताई यांचं गटशेतीला धरून कीर्तन आयोजित केलेलं होतं। नमस्कार आणि आपण पाहत आहात बातम्या आपल्या गटांच्या, बातम्या फार्मर कपच्या। या कीर्तनात कीर्तनकार महाराज यांनी गटशेतीमुळे उंच भरारी महिला शेतकरी गटाला झालेला फायदा यावेळी सांगितलाय। त्याचबरोबर गट कशाप्रमाणे उंचीवर जात आहे ही सुद्धा माहिती यावेळी दिली। त्याशिवाय गटशेती किती महत्त्वाची आहे याबद्दल कीर्तनात सांगितले। यावेळी गावातील सर्व महिला, पुरुष अर्थात सर्वच गावकरी उपस्थित होते। उंच भरारी पथक सोपलगाव आणि महाराज पाणी फाउंडेशनचं या माय मावल्या 14 जणी काम करतात आणि या 14 जणींचे मालक किती भाग्यवान, ज्यांच्या या सुना या सासू सासरे किती भाग्यवान, त्यांच्या पोटी जे रत्न जन्माला आले ते पोरं किती भाग्यवान आहे। आज सगळ्या 14 जणी एवढी शेती हँडल करतात। लोकांचं मजूर आणण्यापेक्षा 14 जणी जर एका वावरात गेल्या तर काय कापूस राहायचा आहे हो महाराज। मी तर म्हणते 1 एकर दुपारपर्यंत हानीत असते नाही, परत दुसरीच्या वावरात, परत तिसरीच्या वावरात, म्हणजे डेव्हलपमेंट ही लक्षात ठेवा महाराज। आणि ही काळाची गरज आहे, बाया होय शिका तुम्ही, एक स्त्री काय करू शकते हे यांच्याकडून शिका। आजूबाजूच्या गावातील गावकरी, फार्मर कप मधील दरेगाव, पाडळी, बाजार सांग या गावातील गट देखील यावेळी उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगरचे विभागीय समन्वयक श्री प्रल्हाद सर, नगरचे विभागीय समन्वयक श्री विक्रम सर, सिन्नर टीम, पारनेर टीम, संगमनेर टीम देखील या कीर्तनास उपस्थित होती। सर्वांनीच या कीर्तनाचा लाभ घेतला। आपण पाहू शकतो की गट कशा पद्धतीने वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करून गटशेती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न करत आहेत। आजच्या बातम्या तिथेच थांबूयात। अधिक माहितीसाठी पाहत रहा बातम्या आपल्या गटांच्या, बातम्या फार्मर कपच्या।